चला मग मित्रांनो, आता आपण साधा भूतकाळ बघूया. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्स. तर ते ह्यात ह्याचं कसं आहे, तर कर्ता आणि क्रियापदाचे दुसरे रूप येते. लक्षात ठेवा, क्रियापदाचे पहिले रूप नाही, क्रियापदाचे दुसरे रूप. तर हे जे आपण सेंटेन्स बघूया, तो आला म्हणजे भूतकाळातली क्रिया, तो आला. ही केम. ठीक आहे, तर कमचे दुसरे रूप काय, केम. ठीक आहे, येणे म्हणजे कम, कमचे दुसरे रूप केम. तो गेला. गेला म्हणजे काय, गो. तर गोचे दुसरं रूप काय, वेंट. ही वेंट. तो विसरला म्हणजे काय, तो विसरला म्हणजे विसरणे म्हणजे फॉरगेट. फॉरगेटचे दुसरं रूप फॉरगॉट. ही फॉरगॉट. तो म्हणाला. मग म्हणाला म्हणजे काय, से. म्हणजे ही से, तर सेचं दुसरं रूप काय, सेड. म्हणणार तो म्हणाला, ही सेड. तो हसला. लाफ. लाफचे दुसरा लाफ्ड. म्हणजे LAUGH म्हणजे लाफ, आणि LAUGH ED बस आगे लगता है, तो उसको लाफ्ड मतलब ही लाफ्ड. तो हसला. सूर्य उगवला. सन राइज का दूसरा रूप क्या है, रोज. तो सन ROSE रोज. सूर्य मावळला. सन सेट. घंटी वाजली. बेल. रिंगचं दुसरं रूप काय, रँग. रिंग RNG रँग. क्लास सुरू झाला. दी क्लास स्टार्टेड. दी क्लास स्टार्टेड. स्टार्टचं दुसरं रूप स्टार्टेड. क्लास संपला. फिनिश. संपला म्हणजे फिनिश. फिनिशचं दुसरा फिनिश्ड. ED लगता है आगे. द क्लास फिनिश्ड. त्याने पत्र फाडून टाकलं. ही आता फाडून टाकणं म्हणजे काय, टीअर अप. TEAR टीअर अप. मग टीअरचं दुसरं रूप टोअर अप. TORE टोअर अप. ही टोअर अप दी लेटर. आय टोअर अप दी लेटर. असं ही टोअर अप दी लेटर. मी त्याचा पत्ता लिहून घेतला. आता लिहून घेणे म्हणजे काय, राईट डाऊन. मग राईटचं दुसरं रूप रोट. IWROTE WRITE राईट. WROTE. आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. तो रागात आला. ही गॉट अँग्री. तो रागात आला. ही गॉट अँग्री. आता रागात येणे म्हणजे काय, गेट अँग्री. GET गेट अँग्री. म्हणजे त्याचं गॉट अँग्री. तो रागाने ओरडला. ही शाउटेड अँग्रीली. ओरडणे म्हणजे शाउट. SHOUT शाउट. म्हणजे दुसरं रूप म्हणजे काय, तर शाउटेड. मग शाउटेड अँग्रीली असं. आज मी सकाळी 3:30 वाजता उठलो. आय गॉट अप ॲट 3:30 टुडे. आता गेट अप म्हणजे उठणे, त्याचं दुसरं रूप गॉट अप. त्याचं मागच्या आठवड्यात लग्न झालं. त्यांचं मागच्या आठवड्यात लग्न झालं. आता लग्न होणे म्हणजे काय, गेट मॅरिड. ओके, लग्न होणे, गेट मॅरिड. मग इथं काय येणार, दे गॉट मॅरिड लास्ट वीक. ओके. मला त्याने विचारले. ही आस्क मी. आस्क्ड मी. मला त्याने विचारले. आस्क म्हणजे विचारणे, आणि त्याचं आस्क्ड. ओके. ही आस्क्ड. मला त्याने विचारले. त्याने मला विचारले. ही आस्क्ड मी. विचारले त्याने मला. ही आस्क्ड मी. तिने जुळ्यांना जन्म दिला. शी. आता जन्म देणे म्हणजे काय, तर गिव्ह बर्थ. GIVE गिव्ह. BIRTH बर्थ. मग हे तर काय, गिव्हचं दुसरं काय, गेव. GAVE गेव म्हणजे देणे. शी गेव बर्थ टू ट्वाइन्स. मी हे अनुभवातून शिकलो. आय लर्नड. आता शिकणे म्हणजे लर्न. लर्नचं दुसरं रूप काय, लर्नड. LERNT लर्न. LEARN आणि पुढं टी लागलं की ते दुसरं रूप. LEARN म्हणजे लर्न. LEARNT लर्नड. धिस थ्रू एक्सपिरियन्स. त्याचे डोळे अश्रूंनी बहरले. हिज आईज फिल्ड विथ टीअर्स. आता फील म्हणजे भरणे, आणि फिल्ड म्हणजे म्हणजे त्याचं दुसरं रूप. डॉक्टरने रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी केली. द डॉक्टर एक्झामिन द पेशंट केअरफुली. एक्झामिन म्हणजे तपासणी, आणि एक्झामिनड म्हणजे त्याचं सेकंड रूप. परमेश्वराने आम्हाला वाचवलं. गॉड सेव्ड अस. सेव्ह म्हणजे वाचवणे, SAVE आणि SAVED सेव्ड अस. ठीक आहे. मी मेणबत्ती विझवली. आता विझवणे म्हणजे काय, ब्लो आउट. मग ब्लो BLOW. त्याचं दुसरं काय, ब्लू म्हणजे BLEW. आय ब्लू आउट दी कॅन्डल. ब्लू म्हणजे विझवणे. आय ब्लू आउट दी स्ट्राईक. आय ब्लू आउट दी स्ट्राईक. ब्लू आउट दी. मला ही नोकरी योगायोगाने मिळाली. आय गॉट धिस जॉब बाय चान्स. म्हणजे
नोकरी मिळाली म्हणजे काय गॉट, गेट, आय गेट, मग गेट इथं तेच दुसरं काय गॉट. तो शर्यतीत पहिला आला. ही कम COME म्हणजे आला तर त्याचं काय कमचं दुसरं रूप केम, CAME केम, COME कम CME केम. ही केम फर्स्ट इन द रेस. परमेश्वराने हे जग निर्माण केलं. गॉड क्रिएटेड धिस वर्ल्ड. क्रिएटचं क्रिएटेड. मी ते पुस्तक मुंबईत विकत घेतलं. आय बॉट. विकत घेतलं म्हणजे काय, विकत घेणे म्हणजे काय, ब्रूट. विकत घेणे म्हणजे त्याचा मी दुसरं विकत घेणे म्हणजे बॉट. इथं बॉट तर दिले, BOG बॉट धिस बुक इन मुंबई. आय बॉट धिस बुक इन मुंबई इज लाईक दॅट. असं त्याने मला एक 10ची कडक नोट दिली. गिव म्हणजे देणे आणि त्याचं दुसरं रूप गेव, GAVE. ही गेव मी क्रिस्प 10 रुपीज नोट. क्रिस्प म्हणजे कडक, CRISP क्रिस्प. ब्राईट डॉट. त्याने 10 वर्षांपूर्वी नागपूर सोडलं. ही लेफ्ट नागपूर 10 इयर्स अगो. म्हणजे LIFT लेफ्ट म्हणजे सोडणे, LEFT लेफ्ट म्हणजे सोडणे. नागपूर 10 इयर्स अगोला सोडणे. भूकंपाने पूर्ण गाव उद्ध्वस्त केलं. द अर्थक्विक डिस्ट्रॉय दी होल टाउन. डिस्ट्रॉय म्हणजे उद्ध्वस्त करणे, DESTROY डिस्ट्रॉय. मग त्याच्या पुढे DESTROY ED लावलं की ते भूतकाळ म्हणजे दुसरं रूप झालं. द अर्थक्विक डिस्ट्रॉय दी होल टाउन. तो तुला भेटायला खूप उत्सुक दिसला. ही साऊंडेड व्हेरी इगर टू मीट यू. इगर म्हणजे उत्सुक, EAGER. इगर म्हणजे उत्सुक. त्याने नाही म्हटलं. ही सेड नो. मी हो म्हटलं. आय सेड यस. ओके. तो चिखलात तोंडावर पडला. ही फेल ऑन हिज फेस इन द मड. आता फेल्ड असं फेल असंच एकच आहे, फेलच म्हणतात. ही फेल ऑन हिज फेस इन द मड. मीटिंग 2 तास चालली. द मीटिंग लास्टेड लास्टेड 2 hours. तो मला खोटं बोलला. ही लाईड टू मी. खोटं बोलणं म्हणजे लाय, LIED लाईड टू मी. ही लाईड टू मी. तो शांत राहिला. ही रिमेनड सायलेंट. तो शांत राहिला. ही रिमेन REMAIN का हो जाएगा REMAINED. ही रिमेनड SILENT सायलेंट. त्याने मला ढकललं. ही पुश्ड मी ओव्हर. त्याने मला ढकललं. ही पुशचं पुश्ड. ओके. त्याने चहात चुकून मीठ टाकलं. ही पुट साल्ट इन द टी बाय मिस्टेक. त्याने चहात चुकून मीठ टाकलं. हे पुट साल्ट इन द टी बाय मिस्टेक म्हणजे त्याने चहात चुकून मीठ टाकलं. त्यांची कार चिखलात अडकली म्हणजे काय, पुटचं पुट जातं. पुट पुश PUSHED पुष्ड. त्यांची कार चिखलात अडकली. देअर कार स्टक इन द मड. स्टक अडकणे. ठीक आहे, म्हणजे अडकली. स्टकच असतं. वार्ताहर त्याच्या भोवती जमले. रिपोर्टर गॅदर्ड अराउंड हिम. त्याच्या भोवती रिपोर्टर्स गॅदर म्हणजे जमणे, गॅदर्ड म्हणजे जमणे म्हणजे भूतकाळ काय दुसरं गॅदर्ड. रिपोर्टर्स गॅदर्ड अराउंड हिम. मी काल रेडिओवर त्यांचं भाषण ऐकलं. आय हेअर्ड हिज स्पीच ऑन रेडिओ यस्टरडे. मी काल रेडिओवर त्यांचं भाषण ऐकलं. आय हेअर्ड HEAR हेअर म्हणजे ऐकणे, HEARD हेअर्ड म्हणजे सेकंड रूप. हिज स्पीच ऑन रेडिओ यस्टरडे. त्याने वेळेचा चांगला उपयोग केला. ही मेड गुड यूज ऑफ टाईम. मेड म्हणजे चांगला उपयोग करणे. मेड गुड यूज ऑफ टाईम. ओके. मी खूप गाढ झोपलो. आय स्लीप
आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. मी खूप गाढ झोपलो म्हणजे स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, SLEP स्लीप, SLEPT स्लेप्ट आणि स्लेप्ट असं असतं. स्लेप म्हणजे झोपणे. मी खूप गाढ झोपलो. मी काल त्याच्याशी याबद्दल बोललो. आय स्पोक टू हिम अबाउट धिस यस्टरडे. म्हणजे आय स्पोक टू हिम अबाउट धिस यस्टरडे म्हणजे मी त्याच्याशी याबद्दल बोललो. मी त्याशी बोललो. आय स्पोक, SPOKE, स्पीक, SPIKE स्पीक, स्पोक टू हिम अबाउट दिस यस्टरडे. ठीक आहे. आता आपण शिकलो की साध्या भूतकाळाच्या मराठीत वाक्यात सहसा शेवटी ला, ले, ल अक्षरशः वरच्या उदाहरणात तुम्ही पाहिलं. पण ही अक्षरे कधी नसू पण शकतात. पुढे जाणार. जवळपास 500 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. अबाउट 500 स्टुडंट्स अटेंडेड दी प्रोग्राम. तो निश्चितपणे पहिल्या बक्षास पात्र होता. ही सर्टनली डिझर्व. सर्टनली म्हणजे निश्चितपणे. सर्टनली, सडनली नाही, सर्टनली. ही सर्टनली डिझर्व म्हणजे पात्र असणे आणि त्याला ईडी लावले. DESERVED. डिझर्व दी फर्स्ट प्राइज. मग फर्स्ट प्राइज. ठीक आहे. त्याला याबद्दल सगळं माहीत होतं. ही नो एव्हरीथिंग अबाउट दिस. ही नो एव्हरीथिंग अबाउट दिस. त्याला याबद्दल सगळं. त्याला माझा सल्ला हवा होता, पाहिजे होता. ही वॉन्टेड माय ॲडवाईस. ही वॉन्टेड माय ॲडवाईस. त्याला माझा सल्ला हवा होता, पाहिजे होता. त्याला आणखी काही पैशांची गरज होती. ही नीडेड सम मोर मनी. म्हणजे काय? ही नीडेड सम मोर मनी. त्याला आणखी काही पैशांची गरज होती. ही नीडेड सम मोर मनी. माझी तुझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा होती. आय वॉन्टेड टू मीट युअर फादर. म्हणजे बघा, आय वॉन्टेड टू मीट युअर फादर. मला तुझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा होती. आय वॉन्टेड टू मीट युअर फादर. आणि मला तुझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा आहे असं तर आय वॉन्ट टू मीट युअर फादर. बघूया आपण 28-20. हां, आता भूतकाळात नेहमी होणारी क्रिया किंवा एखाद्याची भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे म्हणजे भूतकाळात नेहमी होणारी क्रिया, एखादी क्रिया किंवा भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला शकतो. तो नेहमी सोबत डायरी व पेन न्यायचा. ही ऑलवेज कॅरीड अ डायरी अँड पेन विथ हिम. तर यूज टू पण झालं. ही यूज टू कॅरी. ही युज्ड टू कॅरी डायरी अँड पेन विथ हिम. तो नेहमी काळे कपडे घालायचा. ही ऑलवेज वेअर म्हणजे घालणे. तर वेअरचं काय असतं, त्याचं दुसरं रूप WORE, वोर, ब्लॅक क्लॉथ्स. ही ऑलवेज वोर ब्लॅक क्लॉथ्स. ते एकत्र राहायचे, एकत्र खायचे आणि एकत्र काम करायचे. दे लाईव्ह टुगेदर. लाईव्ह म्हणजे LIVE, लाईव्ह म्हणजे राहणे. मग LIVED, लाईव्ह म्हणजे भूतकाळ, त्याचं दुसरं रूप. दे लाईव्ह टुगेदर, एकत्र खायचे म्हणजे EAT. तो ATE टुगेदर म्हणजे एकत्र खायचे. अँड वर्कड टुगेदर. वर्क म्हणजे काम करायचे. WORKED, वर्कड टुगेदर म्हणजे वर्क, एकत्र काम करायचे. ती रोज रात्री बाळाला गाऊन झोपवायची. शी sang her baby to sleep every night. ती रोज रात्री बाळाला गाऊन झोपवायची. शी sang her baby to sleep every night. गाऊन.
शी सँग हर बेबी टू स्लीप एव्हरी नाईट. ओके, तो इथं आपला आता साधा भूतकाळ संपलाय. आता पुढं आपण बघूया. ठीक आहे, थँक्यू.